अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल। पंचपक्वाने सुवर्णताटी भरोणी आपणापुढे येती, पाहुणी या स्वप्ने येशा गोष्टी उल्हासले मानस। तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा। सोलापुरी कामामासी ऐसे सांगूनी सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोणी। 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। एकूण या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषविली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आणून 2 संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले। एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले। प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागले, हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशाप लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपुणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले। त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले। जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण। तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना। त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी। रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप। कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे। सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी। एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो। यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती। महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी। तेथेही केला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले। इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा। श्री स्वामी राजार्पणमस्तु। शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करीताती। परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरे, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी। श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानवला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर, जवळ केले गाणगापूर परमपावन स्थान ते। बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुणी आनंदले, नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली। प्रातकाळी उठुनी संगमावरी स्नान करुणी, जप ध्यान आटपोणी मागुती येती गावांत। सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते। मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे। करुणिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते। सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसूत कांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती। शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयाचे माणस कदा उदास नोहेची। अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी। बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी। जाणे सोडिले त्याचे घरी, मागुनिया मधुकरी, जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी। अनुनिया बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला।
ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी ती नियतिमूर्ती. येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्तास्ता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परिते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षतळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी, वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्ने मिळाली घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुंतयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षत्रीचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी. आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले. अजनुभाऊ सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भाणावरती, श्रीचरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद नमाय पोटी, स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगिन दिले त्यांनी प्रेमी करून. बाळप्पावरचे प्रेम यशकृतीने दाविले. त्याच सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी समर्थांसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यांसी, बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ अस्तिनरूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून. घेऊन स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येत आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळ येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी, बाई मुख्य त्या माझरी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे अपशांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून, नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलोन विष त्यांत निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळप्पासी यावे मरण. विष दिदले काढोल्यांतून, आज पडले बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी, व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळप्पासी, शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावे हिची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलूनी पाहता वाचून. न करावीची पूजन, तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी, काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून
समर्थ हास्यमुखे काय बोलत, तर कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे, बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी टरी टाकून चिठ्ठे यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्यास दिली. 2 चिठ्ठ्या लिहोणी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसी. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूरतया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोतो द्वादशोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.